शेतकरी मित्र नमस्ते. म्हणजे आपण ऊसामध्ये तणनाशकाची फवारणी करीत असताना तमर आणि 2,4-D याची फवारणी करत आहोत स्टिकरबरोबर. तर रेग्युलरच्या वेळेला आपल्याला 1 एकरसाठी सर्वसाधारण 6 ते 7 पंपाची फवारणी करावी लागते, सर्वसाधारण 100 ते 150 लिटर पाणी. पण आपण हे पूर्णपणे आपल्या स्टँडर्ड नोझलच्या साहाय्याने फक्त 2 पंपामध्ये 1 एकरची फवारणी करणार आहोत. तर यामध्ये आता वापरण्याचे जे प्रमाणाचा जो विषय येतो तो रेग्युलरली आपण जे पंपासाठी सर्वसाधारण 100 मिली 2,4-D वापरत असतो व 100 ग्रॅम तमर वापरत असतो, तेवढंच आपण याच्यामध्ये घ्यायचं. फक्त स्टिकरचं जे प्रमाण आहे ते थोडंसं 5 मिलीच्या ठिकाणी 10 मिली दुप्पट करायचं आणि वापरायचं. पण त्याचाही रिझल्ट आज रोजी हे जे तण दिसतंय ते तेवढंच तणनाशकाचा वापर केल्यानंतर ज्या वेळेला पूर्णपणे 2 ते 4 दिवसामध्ये मेलेलं दिसेल त्यावेळेला आपण नंतर एकदा याचा व्हिडिओ बनवू की आपला हा स्टँडर्ड नोझल किती उत्कृष्ट प्रकारे काम करतो, याचे रिझल्ट आपण पाहू. धन्यवाद. शेतकरी मित्र नमस्ते. आपल्या रेग्युलर स्टँडर्ड जे नोझल आता आलेलं आहे अत्याधुनिक, त्या नोझलवरून आपण तमर आणि 2,4-Dचा स्प्रे मारला होता. तर त्यामध्ये रेग्युलरली जे प्रमाण असतं तेच प्रमाण घेतलं होतं. फक्त 1 एकरसाठी आपण 2च पंपाचा वापर केला, पण त्यामध्येही पूर्णपणे तण ही 100% मारणार याची खात्री झाली. याचा अर्थ जवळजवळ औषधाची जर बचतीचा जर विचार केला तर आपणास 80% तणनाशकाची बचत त्या नोझलमुळे होते. धन्यवाद.